आपल्याला IVF न करता सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते. काहीतरी कारण आहे. कोणी काही जन्मजात ट्युबल ब्लॉक घेऊन येत नाही. तर आता आपण आतापर्यंत बघितलं की इन्फर्टिलिटी म्हणजे नेमकं काय. पण इन्फर्टिलिटी बऱ्याचदा पेशंट्सला असा प्रश्न पडतो की इन्फर्टिलिटी म्हणजे डायरेक्टली IVF. नाही, इन्फर्टिलिटी म्हणजे डायरेक्टली IVF नसतं. कारण IVF मेनली 2 कारणासाठीच आपण करतो. एक तर आहे ट्युबल फॅक्टर, की जेव्हा पेशंटच्या ट्यूब्स ब्लॉक असतात, की ते पेशंट एक्सरेचा रिपोर्ट आपल्याकडे घेऊन येतात किंवा कधी कधी लॅप्रोस्कोपीमध्ये ट्यूब्स ब्लॉक असतात, अशा पेशंटला आपण IVF सजेस्ट करतो. किंवा सेकंड कारण असते की सिव्हिअर मेल फॅक्टर, की जेव्हा स्पर्म काउंट पेशंटचा कमी असतो तेव्हा आपण त्यांना IVF सजेस्ट करतो. म्हणून हे जे आहे की इन्फर्टिलिटी म्हणजे IVF हे नाही, हे चुकीचं. हा, आणि दुसरं अजून एक गोष्ट म्हणजे ट्युबल फॅक्टर साठी IVF लागतं, पण ट्युबल फॅक्टर सुद्धा रिव्हर्सिबल असू शकतो. जे आपण ट्यूब चेक केल्या तर मोस्ट कॉमन कॉज जे आहे ट्यूब ब्लॉक व्हायचं ते आहे इन्फेक्शन. आणि ते जर इनिशियल स्टेजमध्ये असेल, खूप डॅमेज नसेल झालं, त्याची ट्रीटमेंट करून आपल्याला IVF न करता सुद्धा प्रेग्नन्सी राहू शकते. सो दॅट ते पण असं नाहीये की ट्यूब तुमच्या ब्लॉक झाल्या, एखाद्या तपासावर आल्या आणि आता IVFच करायला लागेल, असंही नाही. लॅप्रोस्कोपी करू शकतो, कारण ट्यूब ब्लॉक व्हायचं पहिलं रिपोर्ट नेहमी एक्सरेवर येतो. एक्सरे हा 100% आपल्याला सांगत नाही, कारण तो विदाऊट अॅनेस्थेशिया केलेला असतो. लॅप्रोस्कोपी भूल देऊन करतात, त्याच्यामध्ये मग ते पेनमुळे जे स्पाझम होतात ते होत नाही. मला वाटतं सर जे म्हणताय ना की ट्युबल ब्लॉक आहे, त्याचं काहीतरी कारण आहे. कोणी काही जन्मजात ट्युबल ब्लॉक घेऊन येत नाही. बरोबर, दॅट इज कारण शोधलं पाहिजे. ते ब्लॉक क्लिअर करणं हा एक भाग झाला, बरोबर ना. दुसरं मला असं वाटतं तुमचं हा काय अनुभव की ट्यूब्स मोकळे आहेत. म्हणजे हे बरेच पेशंट मी पाहतो की 2, 4, 5 वेळा HSG एक्सरे झालेले असतात, ट्यूब्स मोकळ्या असतात, लॅप्रोस्कोपी झालेली असते, ट्यूब मोकळ्या असतात, पण कधीतरी त्याला कुठेतरी सॅक्युलेशन, फुगवटे किंवा ऍडिजन. ट्यूब ऍक्च्युली ट्युबल ब्लॉक ही टर्म आपल्याला वेगळी, आणि ट्यूब मोकळ्या असताना काम करत नाही ही वेगळी टर्म. सो ट्यूब कडे आपण हे फंक्शनल युनिट म्हणून बघायला पाहिजे, की जसं ते लाईव्ह युनिट आहे की ज्याला मसल्स आहेत, जे ऍक्टिव्ह आहेत, जे अंकुचन आणि प्रसरण पावतात, त्या जो स्त्रीबीज आहे त्याला वाहून नेतात, एम्ब्रिओला वाहून नेतात. सो दॅट इज कॉल्ड फंक्शनॅलिटी. सो नुसतं ट्यूब मोकळी असून ती फंक्शनल असेलच असं नाही, हा पण एक भाग आहे. सो ते मला वाटतं त्याच्यात मग ट्यूब ब्लॉक असायचा रिपोर्टच नसतो. पेशंट येतो की आमचं सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण ओपन आहेत, पण प्रेग्नन्सी नाही राहत. सो त्यांना हे माहीत व्हायला लागतं की हा फंक्शनल प्रॉब्लेम. सो कदाचित फंक्शनल प्रॉब्लेमचे वेगवेगळे ऍस्पेक्ट असू शकतात, म्हणजे व्हिटॅमिन डिफिशियन्सीमुळे होऊ शकतं, किंवा लो ग्रेड इन्फेक्शन असेल तर तुमचे मसल किंवा ते सिलिया डॅमेज होतात, इम्युनिटी. सो ह्या सगळ्या फंक्शनॅलिटी ऍक्च्युली तुम्ही डॉक्टरकडे व्यवस्थित ट्रीटमेंट घेतली ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तर तो तुम्हाला सांगू शकतो की तुमचं फंक्शनॅलिटीचा प्रॉब्लेम. साधारण किती पिरियड लागतो? 2-4 महिने, 6 महिने, वर्ष? तसं नाही सर. ऍक्च्युली कसं आहे ना, इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट ही स्टेप बाय स्टेप पण करतो. आणि जेव्हा इन्फर्टिलिटी ट्रीटमेंट असते की डायरेक्ट IVF, जे खूप लोक आम्ही इन्फर्टाईल आम्हाला IVF करायचं, हे सगळ्यात मोठा गैरसमज आहे लोकांचा. तर बेसिकली आपण जसं सर म्हटले की आपण इन्फेक्शन असतात, आपण वी ट्रीट इन्फेक्शन, वी रेक्टिफाय डेफिशियन्सीज, आणि त्याच्यानंतर मग आपण जस्ट काही टॅबलेट्स इंजेक्शनने ओव्युलेशन होत आहे की नाही आपण ते सोनोग्राफीवर मॉनिटर करून आपण त्यांना टाइमली इंटरकोर्स सजेस्ट करतो फॉर 3 to 6 months. इफ दॅट डझंट हॅपन देन वी टेक अ स्टेप अहेड की मग आपण IUI. मग IUI मध्ये मग IUI ला एज डिपेंडेंट आपण मग त्यांना ट्यूब वी चॅलेंज द ट्यूब बेसिकली इन IUI. मग जर 35च्या वर असतील तर वी जस्ट सजेस्ट की तुम्ही 3 IUI करा, 3 ते 4 मॅक्सिमम, आणि 35च्या खाली नॉट मोर देन 6 दॅट इज सजेस्टेड. ते जर नाही झालं मग फंक्शनॅलिटी पण जर ट्यूब चॅलेंज करून जर नॉट फंक्शनल देन इट इज IVF. तो जे इन्फर्टिलिटी म्हणजे IVF डायरेक्टली हा एकदम महत्वाचं. हे जे तू 3 ते 6 सायकल सांगितले, पण आपला कॉमन एक्सपिरियन्स असा आहे की आपल्याकडे पेशंट पोहोचेपर्यंत त्यांचे पॉईंट सांगितलं ना की तुम्ही पहिले कारण शोधा. म्हणजे नुसतं प्रेग्नन्सी होत नाही म्हणून IVF करू नका. ते प्रेग्नन्सी का होत नाही सर, म्हणजे ते बऱ्याच जण पाहतो ना आपण
इन्फेक्शन वगैरे काहीतरी असतं किंवा अजून काही आपल्याकडे असे काही पेशंट जे बाहेर आयव्हीएफ झालेले असतात, आपण जस्ट इन्फेक्शन ट्रीट केल्यानंतर ते पण ट्रीटमेंट आपण दोन्ही पार्टनर्सला देतो. So म्हणजे कारण न शोधता डायरेक्टली 10 IUI करून पण पेशंट आपल्याकडे येतात. हो, आणि ऍक्च्युली त्याच्यामुळे टाइमही जातो, पैसे जातात ते वेगळं, आणि कारण शोधणं होतच नाही, नुसतेच आयुर्वेद. आणि पेशंटला क्लॅरिटी नसते की आपली ट्रीटमेंट काय झाली आणि का झाली. दे आर ऑल्सो फ्रस्ट्रेटेड. आणि रिझन रेक्टिफाय केल्यानंतर रिझल्ट चांगले येतात. साधारण म्हणजे मला इन्फर्टिलिटी मेडिकल अंडरग्रॅज्युएटला आवडायचं का होतं, आणि तर पेपर लिहिणं खूप सोपं होतं की एक तृतीयांश पुरुषांमध्ये प्रॉब्लेम, एक तृतीयांश बायकांमध्ये प्रॉब्लेम, एक तृतीयांश माहित नाही. अनएक्सप्लेन. अशामुळे 30 आणि मास्तरनी माझा काहीतरी प्रश्न विचारला, हो हे अनएक्सप्लेन इन्फर्टिलिटी. आता तसं राहिलं नाही मला वाटतं. नाही, काय म्हणजे उत्तर म्हणून तुम्हाला काय वाटतं की साधारण आपण जेवढे पेशंट पाहतो किती टक्के जणांमध्ये आपण कारण शोधू शकतो आणि ट्रीट, कारण शोधलं तर आपण तो मार्ग ट्रीट करू किंवा ऑप्टिमाइज करू की शुक्रजंतूत प्रॉब्लेम आहे, स्त्रीबीजात आहे, गर्भ, जे काय असेल ते, आणि ते ऑप्टिमाइज केल्यानंतर मग ऑब्व्हियसली आउटकम चांगला Yes. देणार ना. तुम्हाला काय वाटतं की साधारण आपल्याकडे जेवढे येतात कारणाच्या दृष्टीने? सर ऍक्च्युली बेसिकली आपल्याला प्रेग्नन्सीला 4 फॅक्टर्स लागतात. तर त्या हिशोबाने if we work, तर ऑलमोस्ट 80% पर्यंत आपण त्याचे 80%. कारण शोधू शकतो. म्हणजे शास्त्रात तेवढी आता Yes. प्रगती झाली की पूर्वी जे Yes. 1/3 होतं ते आता जवळजवळ 80-90% आय थिंक कारण शोधण्याचं. ते सगळ्यात महत्वाचं आहे. सक्सेस हा प्रत्येक स्टेपचा वेगळा आहे. राईट. आणि सक्सेस म्हणजे 100% प्रेग्नन्सी राहतेच आयव्हीएफ मध्ये असं नाहीये. इव्हन नॅचरल कन्सेप्शन पण जेव्हा कोणामध्ये काहीच प्रॉब्लेम नसतो कपलमध्ये, तेव्हा 10% लोक प्रेग्नंट होतात. आणि जेव्हा आपण IUI सारखी प्रोसिजर करतो तेव्हा तो रेट जो आहे तो 20% पर्यंत, 20-25% पर्यंत येतो. आणि IVFच्या फर्स्ट सायकल नंतर तो 30-35% पर्यंत येतो. म्हणूनच सर आपला जो 3 सायकल प्रोग्राम आहेत, मग आपण ते 3 सायकल प्रोग्राम मध्ये तो रेट जो आहे तो 80-85% पेशंट प्रेग्नंट होतात. आणि क्युम्युलेटिव्ह सक्सेस आहे. त्याच्यामुळे तो प्रोग्राम खूपच चांगला आहे, ज्याच्यामुळे ऍटलीस्ट 85% पेशंट प्रेग्नंट होऊन जातात आणि रिझल्टही चांगला येतो. जे 3 मध्ये येतात त्यातले काही मला वाटतं 40-20-20 किंवा 40-25-20 असं म्हणजे असं मिळून ते टोटल 85 Cumulative पर्यंत, जातात हो. ते. तरी म्हणजे 3 सायकल करून, आणि आय थिंक एवढंच आहे. पूर्वी जे 3 सायकल मध्ये काय होतं, हेच परत कॉज फाइंडिंग होतं. हा, आपण रेक्टिफाय करतो किंवा येस कॉज फाइंडिंग मध्ये मग आता रिसेंटली आपण इम्युनॉलॉजी, येस स्टेम सेल्स, हो या गोष्टी ज्या IUI करताना नाही करता येणार, कारण बाकीचे एम्ब्रिओज हे त्याची काही माहिती नसते. सो म्हणून मग आपला तो सक्सेस रेट मला वाटतं. नाही. आणि सगळ्यात पेशंट आल्याला आपण सगळ्या टेस्टही करू शकत नाही, कारण बरेचशा पेशंटला पहिल्या स्टेपमध्येच रिझल्ट येतो. मग एवढे टेस्ट करून त्यांचे पैसे वाया घालवणं पण योग्य नाहीये. सो इट्स व्हेरी गुड प्रोग्राम की 3 सायकल मध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करून रिझल्ट. काय होतं की जसं शीतल मॅडम सगळ्या पेशंटला सांगतात की IVF सायकल झाली ना, फेल झाली समजा, तर त्याच्यातून जी माहिती किंवा डेटा मिळतो ना, ह्याच्यानी आपल्याला बॉडीबद्दल भयंकर माहिती मिळते किंवा काय फॅक्टर चांगले आहेत आणि काय नाही आहेत, किंवा एक्झॅक्टली. पाणी कुठे मुरतंय. आणि मग जसं चेतना मॅडम म्हणाले की बाबा जिथे प्रॉब्लेम आहे तेवढंच तेच. टेस्ट करा. तर सगळ्या बारावर टेस्ट करण्यात काय अर्थ नाही. त्यामुळे काही ठिकाणी ना हे असं काय नुसते test कन्व्हेअर करा. बेल्ट सारखं असं एक प्रिंटेड असतं आणि टाक 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 एवढ्या टेस्ट करून द्या. ना तुम्हाला वाटल्या तेवढ्या टेस्ट करा, पण त्या टेस्ट करून मला ऍटलीस्ट निदान सांगा की मला हा, पण आय थिंक योग्य टेस्ट करणं ठीक आहे. That हे is- परवा उत्तरच मला सांगत होती किती वेळ त्या बाईचा ब्लड ग्रुप झाला होता? 12. एव्हरी टाइम. हो ना, म्हणजे 12 वेळा ब्लड ग्रुप. म्हणजे आय थिंक जगाच्या पाठीवर हे सत्य आहे की जन्माला आलेला तुमचा ब्लड ग्रुप शेवटपर्यंत होत नाही. तर एकदा माहित असेल तर करा. तसंच AMH सर, येस. AMH म्हणजे 8-10 वेळा AMH झालेलं असतं. नाही, आणि आपल्याकडे पेशंट आल्यावर 5-6 वेळा IUI झालाय, पण आपण फक्त हे कॉज फाइंड आउट करून रेक्टिफाय केलं तरी पेशंट 1-2 IUI मध्ये पण कन्सिव्ह होतात. तर दॅट इज व्हेरी गुड. इमेज वरनं तसं बरेच पेशंटला हेच वाटतं की मी आता गेला, आता माझं काहीच होणार नाही. मला काय वाटतं उत्तर मॅडम, हे नोट डाऊन करून आपण ना AMH वर एक वेगळा पॉडकास्ट. नाही खरंच आहे. त्याचं कारण काय सांगू का, की AMH म्हणजे स्त्रीबीजाचा साठा दाखवतो. ठीक, सत्य आहे, म्हणजे Yes. त्यात काही वादच नाही. हम्म. हं. पण AMH कमी होण्याचं वय हे एकच कारण नसतं. बाकी पण ज्याला आपण सेकंडरी कॉजेस म्हणतो की AMH सप्रेसिंग मेडिकल कंडिशन आहेत, Yes. इम्युनॉलॉजिकल कंडिशन्स आहेत की ज्यांनी AMH
सप्रेस होतो. आणि म्हणजे आता हे कॉन्फरन्स मध्ये बाकी लोकांशी बोलतो, पण जसं तुला एक पेशंटचा अनुभव आला की वय कमी, लग्न आताच झालेलं, सोनोग्राफी स्त्रीवियाचा साठा व्यवस्थित, अमुक तमुक, फक्त एमएच कमी, आणि तिला तृप्ती मॅडमनी इम्युनॉलॉजिकल ट्रीटमेंट दिली, प्रेग्नंट झाली. Yes. म्हणजे एमएच हे सेकंडरीली पण कमी असतं. हम्म. वयमान हे आपण- परत इज प्रायमरी आणि सेकंडरी, तर ती कारण शोधली ना तर डायरेक्ट मग आयव्हीएफ करा, एक डोनेशन करा, एवढं लांब जायच्या आधी हे थोडंसं घेणं गरजेचं आहे. म्हणजे एएमएस सिग्निफाईज क्वांटिटी. इट डझंट टेल यू दॅट की त्यांची क्वालिटी खराब आहे. Quality. त्याच्यामुळे आपल्याला प्रेग्नन्सीसाठी एकच ओव्हम पण पुरेसा असतो, एकच स्पर्म पण पुरेसा असतो. लो एमएच असला म्हणजे तुम्ही प्रेग्नेंट होणार नाही असं नाहीये. यू कॅन बी प्रेग्नेंट. लो एमएचचं कारण शोधणं महत्वाचं आहे ऍक्च्युली. आणि प्रत्येक गोष्टीचं कारण शोध. कारण शोधायचं आणि ते ट्रीट करायचं. विषय संपला. Yes. Mic drop.